नमस्कार. अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी आजपर्यंत बनवली की नाही माहीत नाही, पण एवढी चविष्ट लागते की नाही. तुमची मुले जर भाजी खात नसतील ना, तर तुम्ही ह्या पद्धतीने बनवा आणि खाऊन बघा आणि मुलांना डब्यालासुद्धा दिली ना, त्यांना कळणारच नाही कशाची भाजी तुम्ही दिली आहे आणि तुम्ही त्यांना ते खाऊ घातल्याचं समाधानही तुम्हाला मिळेल. तर त्यासाठी आपण इथे नाही का 250 ग्रॅम शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहे आणि त्याची वरची जी हिरवी सालं आहेत ना, ती आपल्याला काढून टाकायची आहे. कधी-कधी ती सालं ना थोडीशी कडवटसुद्धा असतात, त्यामुळे आपली भाजी खराब होऊ शकते. त्यामुळे वरची सालं थोडीफार तरी काढून घ्यायची, जरी पूर्ण काढणं शक्य नसलं तरीसुद्धा. तर शेवगा खाणं हे आपल्या आरोग्यासाठी किती म्हणजे फायदेशीर आहे हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. आता सर्वांना सर्व काही माहिती मिळतेच YouTubeवरून किंवा Googleवरून, त्यामुळे वेगळं काही त्यात सांगण्यासारखं काही नाही. तर आपण सर्व शेंगाचे तुकडे करून घेतले आणि पाण्यामध्ये मीठ टाकून नाही का आधी धुवून घ्यायचे, नंतर दुसऱ्या पाण्यात मीठ टाकून ते शिजायला ठेवले आहे. तोपर्यंत आपण कांदा आणि टोमॅटो चिरून घेऊया. तर तोपर्यंत आपल्या मस्त शेंगाही शिजवून होतील आणि शेंगा जर ताज्या असतील ना, तर त्या पटकन शिजतात सुद्धा. अगदी 5-6 मिनिटातच शेंगा शिजतात. तर त्याच्यामध्ये नाही का तुम्ही दुसरे समजा तुम्हाला काही मसाले घालायचे असतील, तर ते सुद्धा तुम्ही त्याच्याबरोबर घालू शकता. म्हणजे खडे मसाले, जसं की काळी मिरी, लवंग, तमालपत्र असं सुद्धा त्याच्यामध्ये घालू शकता. मी प्लेनच त्याचं शिजायला ठेवलं आहे. ज्यांना हिमोग्लोबिनची कमतरता आहे किंवा नाही का हाडं वगैरे खूप दुखतात, सांधे दुखतात ना, तर अशांसाठी ही खूप छान भाजी आहे. तर त्यांनी जरूर ही भाजी एकदा नक्कीच बनवा आणि एकदा तुम्ही अशी बनवून बघितली ना, तर नेहमी-नेहमी तुम्ही अशीच बनवाल. तर काय करायचं हे बघा, शेंगा शिजल्यानंतर त्या पाण्यातून काढून घ्यायच्या आहे आणि ते पाणी फेकायचं नाही. ते पाणी तसंच ठेवायचं आणि तुम्ही भाकरी किंवा चपाती वगैरेचं पीठ मळत असाल ना, तर त्यात ते पाणी वापरायचं आहे किंवा सूप म्हणून सुद्धा ते पाणी तुम्ही फोडणी घालून पिऊ शकता. तर आपण शेंगा अशा नाही का 2 भागात करून घ्यायच्या आणि चमच्याने तो आतला गर असतो ना, तो व्यवस्थित काढून घ्यायचा आणि शेंगा छान शिजल्यानं की गर व्यवस्थित काढता येतो आपल्याला. तर सर्व गर मी काढून घेतला. त्यानंतर कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. एक छोटा चमचा मोहरी घातली, एक छोटा चमचा जिरं घातलं, चिमूटभर हिंग घालायचं. त्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्या आहे आणि 2 कांदे मी इथं वापरले आहे. मोठे 2 कांदे वापरले आणि ते घातले आहे बारीक चिरून. त्याच्यानंतर ते छान थोडेसे लालसर झाले ना, गुलाबी झाले ना, की त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबिरीची एक छोटा चमचा पेस्ट घातली आहे आणि ती 1 मिनिट परतून घेतली, की त्याच्यानंतर टोमॅटो घालायचा. एक टोमॅटो घातला, तो सुद्धा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग आपण मसाले घालायचे आहे. तर मसाल्यांमध्ये प्रत्येकी हाफ टेबलस्पून हळद घातली आहे, मीठ घातलं आहे आणि नाही का त्याच्याबरोबरच आपण चाट मसालासुद्धा घातला आहे आणि पावभाजी मसालासुद्धा मी इथं घातला आहे. त्यानंतर 1 टेबलस्पून आपण लाल तिखट, 1 टेबलस्पून धणे पावडर घातली आहे आणि त्यानंतर आपण ते छान असं मिक्स करून घ्यायचं. मसाले छान शिजवून घ्यायचे. मसाले चांगले परतले, की त्याच्यानंतर जो गर आपण काढून ठेवला आहे शेंगाचा, तो गर त्याच्यामध्ये घालायचा आणि 2 ते 3 मिनटं छान तो असं एक वाफ काढून घ्यायची, शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर कोथिंबीर घालायची आणि गरमागरम भाजी नाही का भाताबरोबर, भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर तुम्ही सर्व्ह करू शकता किंवा डब्यालासुद्धा द्यायला ना अतिशय उत्तम असा हा प्रकार आहे. तर आजचं चटपटीत आणि चमचमीत असं नाही का शेवग्याचं भरीत तुम्हाला आवडलं असेल, तर मालाच किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवडलेली रेसिपी इतरांनाही शेअर करा. आणि तुम्हाला शेवग्याच्या शेंगाचे आणखीन विविध प्रकार बघायचे असतील, तर तुम्ही माझ्या मालाच किचन चॅनललासुद्धा व्हिजिट करून यूट्यूबवर किंवा Instagram किंवा Facebookवर जाऊन ते बघू शकता. तर आजची ही भाजी अशा पद्धतीने बनवण्याचं इन्स्पिरेशन मला माझ्या मुलीकडून मिळालं, कारण ती शेवग्याची शेंग अजिबात आवडीने खात नाही, तिला आवडतच नाही. पण मला तिला ही खाऊ घालायचीच होती, म्हणून ही एवढं मी हा खटाटोप केला आहे. पण त्याचे रिझल्टसुद्धा एवढे छान आले ना, तुम्हाला काय सांगू. एकदा नक्की तुम्हीही बनवून बघा आणि आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.